यस, चला गुड आफ्टरनून सगळ्यांना. गुड आफ्टरनून. जे जोडले जातील कृपया एकदा हाय करा, मेसेज करा. आपली कंबाईन ग्रुप बी ची आणि सी ची लक्षात पूर्व परीक्षेची टेस्ट क्रमांक 8 आपण बघतोय. त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. थोडं कृपया जे जॉईन होणारे कार्यकर्ते त्यांनी कृपया एकदा हाय करायचंय. आवाज वगैरे क्लिअर आहे का एकदा चेक करा. येस, पाटा जॉईन व्हायचंय. कालचा पेपर पण खूप छान होता, आजचा पेपर पण खूप छान आहे. आय थिंक तुम्ही सोडवला असेल. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते पण चेक करू आपण. व्यवस्थित जायचं, कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न कसे सोडवायचे या सगळ्या गोष्टी असणार आहेत. आणि उद्याचा पेपर म्हणण्यापेक्षा आपण जो 10वा पेपर आहे तो 10वा पेपर मी थोडा लेवल वाढवून दिलेला आहे. 10वा पेपर 10वा 11वा 12वा आणि 13वा असे सलग लक्षात 13 तुमचे 4 पेपर आहेत ना. पुढे अजून लेंथ वाढवलेली आहे. वाढू द्या, काय अडचण नाही. तर किती त्रास होतो तेवढं होऊ द्या, पण एक्झाम मध्ये तुम्हाला त्रास झाला नाही पाहिजे. ओके, चला. ओके, आवाज बाळा येतोय? येस, गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. आवाज एकदा येतोय पूजा मॅडम? आवाज एकदा चेक करा. येस और नो टाका फक्त आवाज. कंबाईन ग्रुप बी चा लक्षात 8वा पेपर आपण बघतोय. तुमच्या लक्षात काही क्वेश्चन मध्ये क्वेरीज वगैरे असतील, कोणाचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल क्वेश्चनला तर या नंबरला तुम्ही मला तो क्वेश्चन पाठवू शकता. 9096590278 ला तो क्वेश्चन पाठवा, काहीच अडचण नाही. चलो 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 चलो, आवाज ओके आहे. चलो, 20 तारखेचा पेपर होता. प्रश्न क्रमांक पहिला साधा प्रश्न आहे, याच्यामध्ये काही विशेष नाहीये. व्यवस्थित बघा. 81 क्वेश्चन काय सांगतोय. एबीसीडी आणि ई हे कुटुंब सदस्य आहेत. ए ही बी ची मुलगी आहे. सगळा प्रश्न वाचून मग सोडवू नको, स्मार्ट वर्क करा. प्रश्न वाचता वाचता माहिती लक्षात जोडत चला आणि उत्तरापर्यंत जायचं. काय काय पूर्व काय करतात, सगळे इथपर्यंत वाचत बसतात, परत क्वेश्चन वाचतात, परत सोडत बसतात. तेव्हा असं नाहीये. स्मार्ट वर्क, टाइम मॅनेजमेंट वाला फक्त जमलं पाहिजे, बाकी काही करू नका. लक्षात ठेवा. आता सरळ सरळ ए ही बी ची मुलगी म्हणून सांगितली. या बी पासून काय रे, ए नावाचं प्रोडक्शन आहे आणि ती मुलगी आहे, काय अडचण नाही, फिमेल करून टाका. परंतु बी हे ए चे वडील नाहीत. सेन्स वापरा. सेन्स वापरा म्हणजे काय, जर बी चे लक्षात ठेवा बी हे ए चे वडील नसते तर ती काय असणार आहे, त्याची आई असणार आहे. विषय संपला. या वाक्याचा अर्थ संपून जातो. चला, डी व ई हे सर्वसाधारण जोडपे आहेत. म्हणजे डी आणि ई ने काय केले, लग्न केले. याच्यातला मेल कोण आहे, फिमेल कोण आहे अजूनही कळत नाहीये. चला, परत सी हा डी चा मुलगा आहे म्हणून सांगितलंय. हे सांग रे, सी हा डी चा मुलगा म्हणजे सी मुलगा आहे पण डी पासून प्रोडक्शन आहे. अजूनही डी चं कळत नाही, ही तर तुमचा गोंधळ आहे. सी हा डी चा मुलगा आहे जो ए चा भाऊ आहे. लक्षात ठेवा, जो ए चा भाऊ म्हणजे आपण या डी बद्दल बोलतोय. लक्षात ठेवायचं, जो ए चा भाऊ सरळ सरळ तुम्ही तर डी जोडून घेणं गरजेचं होतं. हा तुमचा मेल असणार आहे आणि सरळ काय केलं डी न डी सोबत ई न लग्न केलेला ही फिमेल असणार आहे आणि या डी ला सी नावाची एक सरळ काय मुलगा आहे म्हणून सांगितलंय, हा मेल असणार आहे. विशेष मग काय रे, ई चे बी सी नाते काय, त्याने असा प्रश्न विचारला होता. ई चे बी सी नाते काय. ई चे बी सी प्रश्नातला पहिला व्यक्ती, प्रश्नातल्या दुसऱ्या व्यक्तीचा. ई चे ज्याला चे शब्द आणि काय रे ज्याला सी शब्द लागतो. बघा व्यवस्थित बघा, चे आणि सी मध्ये परीक्षेमध्ये गोंधळ करू नका. प्रश्नातला पहिला व्यक्ती, प्रश्नातल्या दुसऱ्या व्यक्तीचा नात्याने कोण लागतो. ई चे बी सी नाते काय, तर उत्तर असणार आहे सून. सून, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. कारण बी च्या मुलासोबत ईनं लग्न केलेलं आहे आणि ती फिमेल आहे. ई ही 100% बी ची सून असणार आहे आणि बी ही ई ची 100% सासू असणार आहे. ही कॉन्सेप्ट आहे. मग उत्तर लिहायचं बिंदास. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. हा छान प्रश्न होता, युनिक क्वेश्चन होता, बाकी काय नाही याच्यामध्ये. ओके, चलो चलो चलो. प्रश्न क्रमांक 81 चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. नेक्स्ट, एकदम छान प्रश्न होता, युनिक आहे. खालील विधानाचे परीक्षण करा आणि काय रे बा ही माहिती दिलेली आहे. तो एका दिवशी एकच विषय शिकवत असेल आणि रविवारी काय रे तो रिकामा आहे, रविवारी काहीच करत नसेल, तर तो आणखी कोणत्या दिवशी सुद्धा रिकामा असेल. ही कॉन्सेप्ट आहे, बाकी याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. खालील विधानाचं आपल्याला परीक्षण करायचं आहे. याच्यामध्ये जॉर्ज जो आहे तो सोमवारी संगीत वर्गात जातोय. संगीत वर्गात म्हणजे तो रविवारी तर काय करत नाहीये. मग मी असं करतो, सरळ सोमवार, परत सांग रे मंगळवार. आपल्याला शॉर्ट मध्ये ह्या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त कळलं पाहिजे सोमवार, मंगळवार, परत सांग रे बुधवार, परत सांग रे गुरुवार, परत सांग रे शुक्रवार आणि परत सांगा शनिवार. असा विषय आहे. रविवारी तो काय करत नाही, विषय संपला. परत सांग रे जॉर्ज सोमवारी संगीत वर्गात जातो. सरळ सरळ सोमवारी कुठले वर्ग असतात, संगीत वर्ग असतात, संपला विषय. परत सांग रे तो बुधवारी गणित शिकवतोय. लक्षात ठेवायचं, बुधवारी कुठले वर्ग असतात, गणिताचे वर्ग असतात, काहीच अडचण नाहीये. परत सांग रे त्याचे वाडमय वर्ग शुक्रवारी नसतात. म्हणजे सरळ आपल्याला इथं वाडमय आलं नाही पाहिजे. इथं वाडमय येत नाही, मग कुठे येते चेक करू आपण. परत सांगा रे गणित वर्गाच्या वाराच्या पुढच्या वारी काय सांगितलं, इतिहास वर्ग असतो किंवा इतिहास वर्गात जातो. गणिताच्या नंतर जो येणारा वार आहे तो काय करतो, इतिहास शिकवतो इथं. बाकी विषय संपलेला आहे. आणि सरळ एक काय बघा, मंगळवारी तो
क्रीडा वर्गाला जातोय, मंगळवारी लक्षात ठेवा क्रीडा वर्गाला जात असेल तर विषय त्यामध्ये आता मला सांगा, जर शुक्रवारी तो काय करत नसेल, त्याचे वाडमय वर्ग जर शुक्रवारी नसतील तर मग सरळ सरळ हे वाडमय आपल्याला एकच वार शिल्लक आहे, वाडमय वांगमय तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, शनिवारी असणार आहे, इथं तो शुक्रवारी काय करत नाहीये, म्हणजे हेच माझं उत्तर असणार आहे. काय म्हणले त्यांनी, तो एका दिवशी एकच विषय शिकवत असेल तर रविवारी रिकामा असेल तर तो आणखी कोणत्या दिवशी सुद्धा रिकामा असणार आहे, तर उत्तर लक्षात ठेवायचं फ्रायडे, शुक्रवार. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. नो ऑब्जेक्शन, नो ऑब्जेक्शन. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन. ऑप्शन बद्दल लक्षात ठेवायचं, ऑप्शन. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. काय अडचण आहे? येस. हा विनोद सर काय म्हणणं आहे तुमचं? हा, आता प्रश्नाचा अर्थ तोच आहे बाळा. बा प्रश्न नीट वाचून घ्या, स्टेटमेंटचा अर्थ तो नीट समजून घ्या, विशेष काही नाही. ओके ओके. मला व्हॉट्सअपला टाका काय अडचण असेल तर. याचं उत्तर लिहा ऑप्शन क्रमांक 4. 4 इज द राईट आन्सर. याचा काही विषय नाही. चला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. 82 नंतर 83 हा सोपा होता, काय नव्हतं याच्यामध्ये. उगवतीच्या दिशेने 5 किलोमीटर अंतर चालून गेल्यानंतर, मान्य आहे? म्हणजे उगवत्या दिशेने म्हणजे कुठे रे, पूर्वेला ना. सूर्य कुठे उगवतो? पूर्वेला. पूर्वेला एक प्लस मार्क निश्चित करा आणि याच्यामध्ये क्रॉस टाकायचा, म्हणजे मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य हे आपला कार्यक्रम होतो. ठिकाण निश्चित करताना नेहमी हे मेन्शन करा. मग काय म्हणलं याच्यामध्ये, उगवत्या दिशेने 5 किलोमीटर अंतर चालून गेल्यानंतर, एवढा अंतर काय आपल्याला चालायचंय पूर्वेकडे, हे 5 किलोमीटर अंतर चालून गेल्यानंतर राधा उजवीकडे वळाली. आता राधा उजवीकडे वळाली म्हणजे हे लेफ्ट असणार आहे आणि काय असणार आहे, राईट असणार आहे. उजवीकडे म्हणजे कुठे वळेल रे, खाली वळाली. खाली वळाली, किती गेली? 4 किलोमीटर. अंदाज आपला 4 किलोमीटर गेली. नंतर काय केलं, अंतर चालल्यावरती परत डावीकडे वळाली आणि आणखी 4 किलोमीटर गेली. आता डावीकडे म्हणजे सरळ हे लेफ्ट असणार आहे, हे राईट असणार आहे. डावीकडे सांग रे, पुन्हा 4 किलोमीटर अंतर गेलेले. मग पुन्हा हे 4 किलोमीटर अंतर गेलं. पुन्हा काय रे, ती ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरवून थांबा. इथं लक्षात ठेवा, तुम्हाला इथं कन्फ्युजन केलेलं आहे मी, बाकीच्यामध्ये काही विशेष नाहीये. अंतर चालल्यावरती ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरवून, जर तुम्हाला ध्रुव तारा कुठे असतो हे माहिती नसेल तर हा प्रश्न गेला. मग इथं लक्षात, मग ध्रुव तारा कुठे असतो रे, ध्रुव तारा लक्षात ठेवायचं उत्तरेला असतो. उत्तर दिशेला येतात, 4थीच्या पुस्तकामध्ये ही कॉन्सेप्ट आहे. मग ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरवून म्हणजे उत्तरेकडे पाठ फिरवून म्हणजे ती खाली चाललेली आहे आणि किती गेली बारे, 8 किलोमीटर गेलेली आहे. 8 किलोमीटर. एवढा अंतर किती रे बाळा, पुन्हा 8 किलोमीटर अंतर चालत जाऊन थांबली तर ती मूळ ठिकाणापासून सर्वात जवळ किती अंतरावरती आहे. मूळ ठिकाणापासून म्हणजे त्यांनी असं विचारले तर हे अंतर मला काढायला सांगितलं होतं, एवढं अंतर. मग आपल्याला काय करायचंय, काटकोन त्रिकोण, पायथागोरसचा प्रमेय अप्लाय करायचा होता. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो बा, पहिल्यांदा काटकोन त्रिकोण बनवून घेऊया. नॉर्मल लक्षात हे पुन्हा जोडून घेतलं मी, असा इथं जोडून घेतला घटक आणि जर लंब टाकला तर लक्षात पुन्हा हा करे तुमचा काटकोन त्रिकोण तयार झाला. मग याच्यामध्ये पुन्हा अंदाज आपण खेळूया. एवढं जर 4 असेल तर ही पट्टी पण किती असणार आहे, 4 ची असणार आहे. एवढं 4 असेल तर हे सुद्धा किती रे वेळा 4 असणार आहे. ही पूर्ण पट्टी किती झाली, 9 ची झाली आणि ही पूर्ण पट्टी सांग बर 12 ची झाली. मग काय करायचं, आपल्याला कर्ण काढायचं आहे. मग पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग बरोबर 99 81 अधिक सांगा 12चा वर्ग 144. विषय संपला. एक्स वर्ग बरोबर 225 आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन माझं उत्तर असणार आहे 15 किलोमीटर. हा बोनस मार्क होता, याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. ओके, अडचण काय असेल तर विचारा. चला पुढे, क्वेश्चन नंबर 83चं उत्तर बिंदास ऑप्शन क्रमांक 3 होतं. चला काय अडचण नाही. 84 बोनस मार्क होता, हा बोनस मार्क होता. 9 10 11 12 13 आय थिंक मी 5 पेपर थोडे तुम्हाला टफ ठेवलेले आहेत आणि छान, काय अडचण नाही. जेवढे येतील तेवढे सोडवा आणि एक्सप्लेनेशन बघा प्लीज. प्लीज बघा, काही तर तुम्हाला नवीन शिकायला मिळेल, काहीच अडचण नाही याच्यामध्ये. खाली दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत, हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम. याचं उत्तर कोणी सांगते कमेंट मध्ये, चला पटकन पटकन. हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम. फक्त कानं मोजा पहिल्यांदा, कानं जर मोजले सांग रे, याच्यामध्ये नंबरिंग करतो आपण. 1 2 सांगा, इथे किती सापडले, 3 सापडले. पुन्हा सांग रे 1 2 परत सांग रे बाळा 3 सापडले. 1 2 परत सांग रे बाळा 3 सापडले. इथं 1 2 परत सांगा 3 सापडले. म्हणजे एवढा भाग मोजतोय फक्त मी, एवढा. परत इथं पण किती सापडले, 3 सापडले. इथं पण किती सापडले, 3 सापडले. म्हणजे याला 6 कान आहेत. 6 गुणिले 3 म्हणजे 18 सापडले. आणि सगळ्यात मोठे 2 मोजून ठेवा एकदा. हे मोठे 2 लक्षात ठेवायचे. किती झाले बाळा, 18 + 2 उत्तर आलं इथं 20 आलं. पण थांबा, आता अजून याच्यामध्ये त्रिकोण आहेत. अजून त्रिकोण म्हणजे काय, छोटे मोजूया. छोटे जर मोजले सांगा, हा एक सापडतोय, हा एक सापडतोय, हा एक सापडतोय, हा एक सापडतोय, हा एक सापडतोय आणि हा एक सापडतोय. फक्त हे 6 झाले. याच्यामध्ये पुन्हा 6 ऍड करा, झाले 26.
पण अजून याच्यामध्ये 6 त्रिकोण आहेत, त्याला आपण हिडन त्रिकोण म्हणतो, लपले त्रिकोण म्हणतो. ते कुठे सापडतात कोण सांगेल? अजून याच्यामध्ये 6 त्रिकोण आहेत. त्यातला पहिला त्रिकोण तुम्हाला मी थोडा हायलाइट करून देतो रेड कलरनी. मी हात धरलाय का रे बाळा? हा त्रिकोण बघ बर, हा असा 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 धरलाय का? हा नाही धरला म्हणजे 1 2 3 4 5 चा मिळून एक बनतो. कळतंय? पुन्हा सेम हा कान पकडला, इथं पण एक सापडणार आहे. पुन्हा सेम बाळा असं पण सापडणार आहे. इथं पण साखरे बाळा, इथं पण सापडणार आहे, इथं सुद्धा सापडणार आहे. आणि लक्षात ठेवा हा इथं असा एक तुमचा सापडणार आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 पुन्हा आपले 6 सापडतील. याचं उत्तर असणार आहे 32 इज द राईट आन्सर. 32 इज द राईट आन्सर. काय ऑब्जेक्शन, काय अडचण येतं लक्षात? चला उत्तर असेल याचं पर्याय क्रमांक 3 दॅट इज करेक्ट आन्सर. सोपा प्रश्न होता, हाही तुम्हाला बोनस मार्क होता. आजच्या पेपरमध्ये तुम्ही स्कोर करणं गरजेचं होतं. तुमचा फक्त मला कॉन्फिडन्स थोडा बूस्ट करायचा होता, बाकी काही नाही. आणि येणाऱ्या प्रश्नापर्यंत पोहोचा प्लीज. एखादा क्वेश्चन कन्फ्युजन करत असेल, देणं सोडून द्यायचं, लक्षात ठेवायचं, पुढे जायचं. कारण येणारे बघा अगोदर आपण काय करतो, न येणाऱ्या प्रश्नामध्ये अडकून पडतो, जे आपलं नाही त्याच्यात जास्त अडकून पडतो. आणि लक्षात ठेवायचं त्या एका प्रश्नामुळं आपले येणारे प्रश्न निघून जातात. मग ओके, काय अडचण? एखादा प्रश्न कन्फ्युजन करत असेल पुढे जायचं, पटपट पटपट येणारे सोडवा आणि बाकीचे नंतर आपण सोडवू शकतो. काय अडचण? याचं उत्तर लिहा 32 इज राईट आन्सर. परत सांग रे, हे टेस्ट सिरीज बद्दल काय बोलणार नाहीये. गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 नक्की खरेदी करा, एवढंच तुम्हाला सांगतो. नक्की रॅपिड फायर लक्षात ठेवा. आपला रॅपिड फायर राऊंड म्हणून आपण काय पुन्हा 21 टेस्ट लॉन्च केलेले आहेत. तुम्हाला सरळ 17 तारखेपासून टेस्ट लॉन्च झालेले आहे. याच्यावर डेली परत एक टेस्ट पडते. एक टॉपिक वाईज टेस्ट असणार आहे. टॉपिकचं मी कॉन्सेप्ट सांगतोय अगोदर, आणि त्याच्यामध्ये पीवायक्यू, त्या पीवायक्यू मध्ये पुन्हा अप्रोच, प्रेडिक्शन, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असणार आहेत. हे फक्त 149 मध्ये असणार आहे. ओके, चलो पुढे. नेक्स्ट एकदम भारी प्रश्न होता, युनिक क्वेश्चन होता. काय रे? सिटिंग अरेंजमेंट वरती प्रश्न आहे. वर्तुळाकृती मैदानाभोवती हा कॉन्सेप्ट आहे. किती व्यक्ती सांगितलेत? 6 व्यक्ती सांगितलेत. मग 6 व्यक्तीची डायग्राम कशी काढतो आपण? 6 व्यक्ती, 2 व्यक्ती, 4 व्यक्ती आणि काय रे 6 व्यक्ती. नेहमी प्रश्न सोडवायची सुरुवात खालून करा. तुमचा एसपी लक्षात ठेवायचा इथून पाहिजे. आता मग स्टार्टिंग पॉइंट कसा घ्यायचा? ज्याला 4 शब्द लागतो नेहमी लक्षात ठेवायचं. बघा हा कीवर्ड आहे सेटिंग अरेंजमेंट मधला. ज्या शब्दाला 4 शब्द लागलाय तो स्टार्टिंग पॉइंट असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, मग आता बघा इथं तुम्हाला 4 कुठं दिसतोय का? नाहीये. सी हा डी चा शेजारी आहे, पण सी हा डी चा शेजारी पॉसिबिलिटी मध्ये भरपूर आहे. परत सांग रे, बी हा ई चा शेजारी नाही म्हणून सांगितलंय. इथं पण पॉसिबिलिटी भरपूर तयार होते. मग काय करतोय बघा, मी पहिलं तिसरं वाक्य जर वाचलं, बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी ए बसलेला आहे. बीच्या, ज्याला बी, बघा बीला शब्द च्या लागलाय. बीच्या उजवीकडे, बी आतमध्ये बघतो, हे राईट असणार आहे, हे लेफ्ट असणार आहे. बीच्या उजवीकडे पहिला आणि दुसरा, काय रे वा, दुसऱ्या स्थानी ए फॉर ऍपल बसलाय. म्हणजे ए कटला, बी कटला, 2 आपले बसलेले आहेत कन्फर्म. चला पुढे. परत सांग रे, डी हा बीच्या समोर आहे. डी हा लक्षात ठेवा बरोबर बीच्या समोर येऊन बसलाय. ए डी ला पण फुली मारा. चला पुढे. ए च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी सी बसलाय. आता ए च्या उजवीकडे म्हणते राईट साइड, पहिला, दुसरा, तिसरा कोण बसलाय रे? सी बसलेला आहे. सी ला पण फुली मार. चल पुढे. डी च्या शेजारी ई आहे. ए डी च्या शेजारी इकडे असणार आहे, मग तो ई आहे. चला विषय ई पण बसवला. आणि सरळ लक्षात ठेवा अजून एक वाक्य त्यांनी दिलेलं आहे, सी हा डी चा शेजारी नाहीये. नाहीतर नाही इथं बसवा, त्याला काहीच अडचण नाही. सी हा डी चा शेजारी नाहीये, तो नाहीच आला ना, नाही आला, काहीच अडचण नाही. बी हा ई चा शेजारी नाहीये, मग बी हा ई चा शेजारी नाहीये. मग याच्यामध्ये कोण व्यक्ती गायब आहे रे? एफ गायब आहे. एफ इथं बसवून द्या. हे 6 माणसं बसतील. याच्यात तुम्हाला किती जरी प्रश्न विचारले, कार्यक्रम लक्षात ठेवा संपला. बाकी याच्यामध्ये काही विशेष येणार नाहीये. मग मला सांगा, काय प्रश्न विचारला? ए आणि बी यांच्यामध्ये कोण आहे? बघा, ए आणि बी च्या बरोबर मध्ये कोण आहे? ए आणि बी च्या मध्ये बरोबर कोण आहे? एफ. एफ म्हणजे ऑप्शन. ऑप्शन लक्षात ठेवायचं 2, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोपा होता, हाई क्वेश्चन बोनस मार्क होता. पण बघा सिटिंग अरेंजमेंट मध्ये लक्षात ठेवायचं स्टार्टिंग पॉईंट तुझा फक्त कळला पाहिजे. नॉर्मली 4 व्यक्ती कशा बसवायच्या, 5 व्यक्ती कशा बसवायच्या, 6 व्यक्ती कशा बसवायच्या, 7 व्यक्ती, 8 व्यक्तीपर्यंत तुम्हाला आयोग प्रश्न विचारतो. वर्तुळाकृती मैदानाभोवती, चौकोनाकृती मैदानाभोवती, लक्षात षटकोनाकृती मैदानाभोवती, ही कॉन्सेप्ट आहे. ओके, बाकी काही नाही. 6 व्यक्तीची डायग्राम अशीच काढायची. आणि स्टार्टिंग पॉईंट नेहमी प्रश्न सोडवायची सुरुवात नेहमी खालून करा. आपलं उत्तर चुकत नाहीये. आणि यातला कीवर्ड म्हणजे ज्या शब्दाला, ज्या अक्षराला 4 शब्द लागलाय तो माझा स्टार्टिंग पॉईंट असतो. एनी ऑब्जेक्शन? एनी ऑब्जेक्शन? ओके, चलो चलो चलो. 84चं उत्तर बिंदास लिहायचं. पर्याय क्रमांक 2 86 बोनस मार्क होता. पण लक्षात ठेवायचं सिलॉलिझम मध्ये ही आहे आयदर ऑर ची केस.
EIGHTER, आयदर ऑर. सोडवलंयचं उत्तर कोणी सोडवलंय काय? चला याचं उत्तर कोण सांगते कमेंट मध्ये. आयदर ऑरची केस आहे. आयदर ऑरची केस आहे. याचं उत्तर पर्याय 1 2 3 4 काय असेल रे बाळा? विनोद काय म्हणणं आहे तुमचं? डी बद्दल नाही, त्यामुळे जास्त कन्फ्युजन होते. डी बद्दल म्हणजे कोणत्या उदाहरणात? पहिल्या उदाहरणामध्ये ना. त्याच्यात काय अडचण असेल मला विचार बाळा, पर्सनली विचार. नंबर आहे खाली 9096 वाला. श्रेया मॅडम चला उत्तर काय राहायचं? उत्तर एक. ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. बरं ठीक आहे, ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. सर्व विधाने दिलेली आहेत. खालील विधानाचा अभ्यास करून योग्य निष्कर्ष ओळखा. पण ही केस आयदर ऑरची आहे. कशी ओळखली आयदर ऑरची केस आहे ते? पर्यायाचं ऑब्झर्वेशन करायचं. पर्यायामध्ये किंवा शब्द आला थोडं काळजीपूर्वक सोडवा. आयदर ऑरची केस असते. बरं ठीक आहे, आयदर ऑरची केस आहे कसं ओळखायचं? पहिली गोष्ट पर्यायामध्ये किंवा शब्द पाहिजे. निष्कर्षामध्ये बघा 2 असे निष्कर्ष असतात की त्याच्यामध्ये घटकांची नावे समान असतात. घटकांची नावे समान म्हणजे काय? याच्यामध्ये निष्कर्ष क्रमांक 2 आहे आणि निष्कर्ष क्रमांक 3 बघा. याच्यात घटक म्हणजे काय? इथं पण एफ घेतलाय, इथं पण लक्षात ठेवायचं. कशामध्ये? 4 मध्ये आहे का? बघा थोडं समजून घ्या. 4 मध्ये पण मी इथं चेक करतो. इथं पण एफ घेतलाय, इथं पण एफ घेतलाय आणि इथं पण एल घेतलाय, इथं पण एल घेतलाय. विधान निष्कर्षामध्ये असे 2 निष्कर्ष असतात की तिथं घटकांची नावे समान असतात. पहिली गोष्ट. आणि लक्षात ठेवा जिथं घटकांची नावे समान असतात त्या 2 विधानापैकी निष्कर्षापैकी त्याच्यामध्ये एका निष्कर्षामध्ये पॉझिटिव्ह सेन्स निघतो आणि एका निष्कर्षामध्ये निगेटिव्ह सेन्स निघतो आणि याच्यामध्येच किंवा असतो. उत्तर तुम्हाला डायग्राम न काढता येतो आणि किंवा शब्द आला की तुमचं उत्तर सोपं असतं. एवढंच चेक करा किंवा शब्द आलाय का. घटकांची नावे विधानामध्ये निष्कर्षामध्ये असे 2 तुमचे निष्कर्ष असतात त्याच्यामध्ये घटकांची नावे समान आणि एकामध्ये पॉझिटिव्ह एकामध्ये निगेटिव्ह सेन्स निघतो आणि याच्यामध्येच किंवा शब्द असतो. 2 किंवा 4 वाला कुठं ऑप्शन आहे का बघायचं. 2 किंवा 4 वाला 2 किंवा 4 स्पेसिफिक दिला इथं, पण याला अजून काहीतरी बरोबर असणार आहे. उत्तर मे बी लक्षात ठेवा. मी तुम्ही सांगितले उत्तर 1 टॅली करून देतो, काय अडचण नाही. माझं उत्तर 1च असणार आहे, पण थोडं फळ्यावर लक्ष द्या. काय करायचं? पुन्हा विधानावर डायग्राम तयार करूया. डायग्राम जर केली काय म्हणले सांग रे बाळा. आयदर ऑरची केस आहे. सर्व डी हे आर आहेत. ज्याला सर्व शब्द लागला तो आतमध्ये. काय अडचण आहे? चला पुढे. एकही आर हा एफ नाही. एकही आर हा एफ नाही. मग एफ मी साईडला करतो. एकही आर हा एफ नाही. फुली मारा. काहीच अडचण नाही. त्यामध्ये प्रॉब्लेम आहे. या दोघांमध्ये प्रॉब्लेम. आर आणि एफ मध्ये प्रॉब्लेम लक्षात ठेवायचं. हे दोघं एकत्र येणार नाहीयेत. पुन्हा सांग रे. काही एल हे डी आहेत. काही एल हे डी आहेत. मग इथं काढावं लागेल. लक्षात ठेवा. काही एल हे डी. डी मधून मला एल घ्यायचा होता. प्रॉब्लेम फक्त या आर आणि लक्षात ठेवायचं एफ मध्ये आहे. पण आर आणि एफ मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं या डीचा आणि एफचं पण जुळत नाही. कारण लक्षात ठेवायचं आर डी ला म्हणतोय तुम सिर्फ मेरी हो. लक्षात ठेवा. तू फक्त माझी आहेस. हे बघा आर डी ला म्हणतोय तू फक्त माझी आहेस ना. कारण सगळे डी कोण आहेत? आर आहेत ना. त्यामुळे डी हा केवळ या आर मुळे तो एफचा होऊ शकत नाही. कारण तो तुमचा एफ आहे ना, तो आताच येणार नाही. एकदम छान कॉन्सेप्ट आहे आयदर बाकीच्यामध्ये काही नाही. आता नियमानं आपण काय करू? निष्कर्ष चेक करू. नियमानं चेक करू. नंतर पॉसिबिलिटीचा विषय बघू आपण. चला आता सांगू इथं काही एफ हे डी आहेत. काही एफ हे डी आहेत का रे? होतील का? पण कधी होणार पण नाहीत. का रे बाळा? का होणार नाहीयेत? सरळ या आरचा एफचा प्रॉब्लेम आहे. हे आर एफ ला म्हणतोय तू माझ्याकडे यायचं नाही आणि एफ आर ला म्हणतोय तू माझ्याकडे यायचं नाही. पण लक्षात ठेवायचं या डी वर पूर्ण कब्जा कोणाचा आहे? आरचा आहे. मग लक्षात ठेवायचं हा तुमचा एफ आहे तो आतमध्ये येऊ शकणार नाहीये. आतमध्ये येऊ शकणार नाहीये म्हणजे कन्फर्म असं जर विचार केला आपण याच्यामध्ये तर लक्षात ठेवायचा विषय आहे तो डी सुद्धा आता एफ होणार नाहीये. डी आणि एफ मध्ये संबंध सांगता येणार नाहीये. काही एफ हे डी आहेत का? तर हे 100% चुकीचं आहे आणि ह्याला पॉसिबिलिटी पण लागणार नाहीये आणि हो पण शकणार नाही. ते होऊ सुद्धा शकणार नाही. ओके. दुसरी गोष्ट बघा आता काय म्हणलं. हे चुकीचं आहे. हे बघा परत सांगा इथं काही एफ हे एल आहेत. नियमानं सांगा बरं. काही एफ हे एल आहेत का? नियमान आता एफ आणि एल मध्ये नियमानं सांगा आहेत का? नाहीयेत. आता ह्याला काय करू? नियमानं चूक मारू. सध्या चूक मारू आणि परत लक्षात ठेवायचं काय म्हणले. काही आर हे एल आहेत. काही आर हे एल आहेत का रे? हो का? काही आर एल आहेत. काही एल आर आहेत. म्हणजे 100% बरोबर आहे. 100% बरोबर आहे. आणि इथं सांग बर एकही एफ हा एल नाही. एकही एफ हा एल नाहीये. नाहीच आहे. मग हे सुद्धा बरोबर आहे. पण थांबा. निष्कर्षामध्ये घटकांची नावे समान. एकात पॉझिटिव्ह एकात निगेटिव्ह. याला काय करायचं? निष्कर्ष क्रमांक 2 ला पॉसिबिलिटी लावून घेऊया आणि पॉसिबिलिटी लावताना जर
या एफ आणि आर मध्ये व्यत्यय आला तर मग चुकलं, नाहीतर मग बरोबर. मग मला सांगायला पॉसिबिलिटी लावली, काही एफ हे एल होऊ शकतात का? हे काही एफ हे मी असं न काढता इथं काढले असते, इथं जर काढले असते पॉसिबिलिटी मध्ये, या दोघांमध्ये प्रॉब्लेम आला काय? नाही प्रॉब्लेम आला. प्रॉब्लेम नाही आला म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, या दोघांमध्ये एक कुठलं तरी एक बरोबर असणार आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? एक तरी दोन अगोदर बघा, किंवा एका रे चार, आणि शब्द लय महत्वाचा आहे, आणि मध्ये हा 3 माझा 100% बरोबर आहे. तिथं नो ऑब्जेक्शन. इथं उत्तर असणार आहे ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. इथं तुम्ही कुठलीही शंका घेऊ नका. ओके, एकदम डिटेल मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेत. आयरोची केस कशी ओळखायची, समथिंग समथिंग समथिंग. याचं उत्तर बिंदास ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. चला पुढे. 87, हे सोपा होता हा प्रश्न. याचं उत्तर कोण सांगते? सरासरी विचारले का कसलं विचारले? साधं विचारले. हा, 2 500 मीटर लांबीच्या, पोरग हे 2 वाचतच नाही, वाचतच नाही. 2 म्हणले, 2 गाड्या त्या 500 मीटर लांबीच्या. मग सांग रे, पहिल्या गाडीची लांबी 500, दुसऱ्या गाडीची लांबी किती? 500 झाले किती? 1000 मीटर. बरोबर, हे डिस्टन्स झालं. दोन्ही ट्रेनच्या लांबीची बेरीज डिस्टन्स होतं. लांबच्या मालगाड्या विरुद्ध शब्द वापरलाय. मग सेम डायरेक्शनला आपण काय करतो? वेगांची वजाबाकी करतो. अपोजिट डायरेक्शनला काय करतो रे? वेगांची बेरीज करतो. काय म्हणले? समांतर वळावून धावत आहेत, त्यांचा वेग अनुक्रमे 45 आणि ताशी 30 किलोमीटर आहे. तर वेगवान गाडीच्या चालकाला ओलांडण्यास मंदगती गाडी किती वेळ घेईल? एकदम भारी प्रश्न आहे. मग सांगा, अपोजिट डायरेक्शनला वेगांची बेरीज करतो. टाइम मला काढायचा आहे. वेगांची बेरीज करावर 45 आणि 30 किती झाली? 75 गुणिले 5/18. 5/18 कुठून आलं? एकके समान आहेत का? नाही, हे किलोमीटर प्रति आवर्स मध्ये वेग आहे, आणि काय रे मीटर मध्ये चालत नाहीये. एकके समान नसतील तर ते समान करून घेण्यासाठी मी 5/18 ने गुणलेला आहे. आता तुमची डावी बाजू उजवी बाजू सारखी झाली, कारण हे कशामध्ये आलं? आता मीटर प्रति सेकंदामध्ये आलं. कारण किलोमीटर प्रति आवरचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये करताना 5/18 ने गुणावे, ही कॉन्सेप्ट आहे. ओके, चला पुढे. मग 6 ने का 3 ने? 3 संग 18, 3 दोन्ही 6, 3 5 15, 25 5 1,600 म्हणजे 1000 बरोबर टी गुणिले 125 छेदामध्ये 6. 125 छेदामध्ये 6 पलटी मारा, त्याचं काय होणार आहे? उलटून गुणिले होणार आहे. 6 छेदामध्ये 125 बरोबर टी. 25 5 1,600, 25 चौक 100, 25 0 0, 5 1 5, 45, 8 गुणिले 6. टी इज इक्वल टू 8 सख्ख 48. पण कसं रे बाळा, उत्तर सेकंदामध्ये निघणार आहे. हे लिहा उत्तर. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. नो ऑब्जेक्शन. ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. एकके समान नसतील तर ते समान करून घ्यावे, आणि असे बोनस मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये असतात. बोनस मार्क असतात. याचे उत्तर कृपया चुकू नका. याचं उत्तर बिंदास लिहायचंय. ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. श्रेया मॅडम, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, 87 चं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. 88 सांग रे बाळा, तोंडी सांग. हे पेन चालवायचं नाहीये, पेन चालवणं बंद करा. आता लक्षात ठेवायचं, थोडं बंद करा. स्मार्ट वर्क करा, स्मार्ट वर्क. उत्तर कोण सांगते याचं? पटकन पटकन. झोपले का? जेव्हा दुनिया झोपते ना, तेव्हा आपण जागायचं असतं. आता बघा, लायब्ररीमध्ये पोरं झोपलेत निवांत. झोपायचं नाही अजिबात. जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत झोपू नका, झोपू नका. मरणार नाही आपण. आणि कधी ऐकले का? कधी असं पेपरला आले का रे, अभ्यास करून करून मेला, अभ्यास करून करून मेला? नाही मरत. अभ्यास नाही करून मरत. लक्ष ठेवा, शास्त्रज्ञ होतात लोक अभ्यास करून, मरत नाही, हे फिक्स आहे. त्यामुळे करा, अभ्यास करा. बाकी काहीच करू नका आयुष्यामध्ये. जोपर्यंत लक्षात आपल्याला पोस्ट मिळत नाहीये तोपर्यंत थांबायचं नाही, थांबायचं नाही. 88 चं उत्तर बिंदास ऑप्शन 3. बरं ठीक आहे, काय केलंय बघा. उमेश महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 5 वर्षानंतर हे गुणोत्तर 3:4 असे होईल. तर महेशचे आजचे वय काढा. महेश आज विचारलाय, महेशला टार्गेट कर. महेशचं प्रमाण 2 नंबर आहे. महेशचं प्रमाण किती आहे? 3. इथं 3 ने कुठे कुठे भाग जातो, हे माझे उत्तर असतात. आणि आयोग फिक्स हे लॉजिक वापरतं. बिंदास तू कुठलाही प्रश्न घेऊन ये गुणोत्तरावरचा वैवारी मधला, तुला फक्त गुणोत्तराचा आधार घेऊन प्रश्नाचं उत्तर काढून देतो. कुठलाही घेऊन ये, कुठल्याही एक्झामचा घेऊन ये, काहीच अडचण नाही. 3 ने भाग जातो का इथं? कारण महेशचं प्रमाण किती आहे? 3 आहे. 3 ने भाग जातो का? नाही जात. 3 ने भाग जातो का? पूर्ण नाही जात. 3 ने भाग जातो का? पूर्ण नाही जात. विषय क्लोज. 15. महेशचे आजचे वय काढा. 15 हे प्रमाण असणार आहे. विषय संपला. त्यांनी असं जरी म्हणलं, जर आजच्या प्रमाणाचा आधार घेऊन प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल ना, तर नंतरच्या आधाराचा किंवा पूर्वीच्या लक्षात गुणोत्तराचा आधार घेऊन आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. विषय क्लोज. आता जर सर असं जरी म्हणलं, 5 वर्षानंतर त्यांचं प्रमाण 3:4 आहे. ह्याच्यात 5 वर्ष ऍड केले, पुन्हा 20. या 20 ला परत 4 ने भाग जातो का रे? त्यात महेश कोण आहे? 4 आहे. 4 25 जातो, काय अडचण येत नाहीये.
तेव्हा बघा विषय क्लोज होतो. याचं उत्तर असणार ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. वयवारीवरती जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर सरळ काय करायचं, प्रमाणाचा आधार घेऊन प्रश्नाचे उत्तर घ्या. प्रमाणाचा आधार घ्यायचा, लक्षात ठेवायचं. ओके, काय अडचण नाही, विशेष काय नव्हतं याच्यामध्ये. हा तुम्हाला बोनस मार्क होता. एनी ऑब्जेक्शन? ऑब्जेक्शन काय आहे का? चला, जे जुडलेले कार्यकर्ते सगळ्यांना गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. हे बघा उठले का सगळे? पाणी प्या थोडा, चला पटपट पटपट. हे बघा एकदम भारी. अपूर्णांकाचे प्रकार कोण सांगते बरं? अपूर्णांकाचे प्रकार किती असतात? किती असतात अपूर्णांकाचे प्रकार? कोण सांगते? सांगेल मला पटकन चॅटिंग मध्ये. अपूर्णांकाचे प्रकार, हाऊ मेनी टाइप्स ऑफ फ्रॅक्शन्स? फ्रॅक्शन अपूर्णांकाचे प्रकार शिकलाय तुम्ही. 2, 3, 4, 5 किती असतात बाळा? याचं उत्तर काय? याचं उत्तर पण सांगा. हे अपूर्णांकाचे प्रकार लक्षात नियमाने बघा 4 असतात. हा, एक फक्त अपूर्णांक असतो, एक फक्त अपूर्णांक, एक फक्त अपूर्णांक. दुसरा काय रे बाळा? हे पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त काय असतो? हा अपूर्णांक असतो. हे तिसरा सांग रे. तिसरा हा दशांश अपूर्णांक असतो. दशांश अपूर्णांक. आणि चौथा जो इथं विचारलाय त्याला म्हणतात चालू अपूर्णांक. चालू अपूर्णांकालाच इंग्लिश मध्ये शब्द आहे वेर्ड फ्रॅक्शन. वेर्ड म्हणजे विचित्र अपूर्णांक. इथं लक्षात, अपूर्णांकाचे प्रकार बघा प्रॉपर. आणि हे एक्झॅक्ट काय माहिती, ह्याला चालू अपूर्णांक म्हणतात. आणि PSI पूर्व परीक्षा, PSI मुख्य परीक्षा, ह्याला सगळ्यात जास्त आवडता क्वेश्चन हा आहे. मग कसं सोडवायचं हे लक्ष दे बाळा. कसं सोडवायचं? खालून वर सोडवत जायचं. लक्षात ठेवा, खालून वर म्हणजे 3.1/3. या दोघांमध्ये चिन्ह काय असतं? गुणाकाराचं असतं. 3 त्रिक 9, 9 आणि किती? 10. 10/3. हे जर सोडवलं तर याचं उत्तर येतं 10/3. तुम्ही हे बघितलंय का? आता हे लक्षात ठेवायचं, प्रमाण असतं बघा. A/B/C हे प्रमाण कधी बघितले? याचं उत्तर काय येतं? मग A/B/C असं असेल तर आपण काय करतो रे? हे समजा मी असं म्हणलं A/B/C अशी मांडणी केली, मग सांगा A/चं रूपांतर गुणाकारामध्ये केलं तर काय रे? पुढचा घटक पलटी मारतो, C/B बनतो. आणि याला छेद काय नाही म्हणजे एकही कॉन्सेप्ट आहे. म्हणजे सरळ सरळ जर बघितलं A आणि C चा गुणाकार आणि छेदामध्ये B जागेवर हाय असा राहतो, पण या दोघांमध्ये गुणाकार होतो AC चा गुणाकार. AC चा गुणाकार म्हणजेच काय लक्षात ठेवायचं. आता हे असं म्हणलंय आपलं 1/10/3. हे समीकरण असं बनले. मग 3 एक सोबत जाऊन काय करणार आहे? गुणाकार करणार आहे त्या नियमानुसार. मग 3 काय इथं येणार आहे? 10 जागेवर राहील. या 3ला फुली मारा. आता खालून वर सोडवत चला, स्टेप मांडू नका परीक्षेमध्ये. आता बघा 3 - 3/10 आपलं राहिलेलं आहे. मग सांगा 10 गुणिले 3 30 झाले. 30 मधून तुमचे 3 गेले, राहिले 27. 27 छेदामध्ये 10. या सगळ्याचा अर्थ काय रे वा? 27 छेदामध्ये 10. परत त्या नियमानुसार हा 10 कुठं जाईल? इथं जाईल. एक सोबत गुणाकार करेल, याचा काय बनेल? 10 बनेल. ह्याला फुली मारा. पुन्हा 27 गुणिले 3, 27 त्रिक 81 प्लस 10, 91 छेदामध्ये 27. म्हणजे एक स्टेप लास्टची काय होणार आहे? 91 छेदामध्ये 27. आणि हा 27 वरती जाईल, एक सोबत गुणाकार करेल या नियमानुसार. 27 छेदामध्ये 91. हे आहे ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. बारे, हे काय करा, खालून वर सोडवत चला. हे खालून वर सोडवत जावा तरच तुम्ही उत्तरापर्यंत जाल. तर मग तुम्ही सगळं स्टेप बाय स्टेप असं मांडत बसला तर फळावरून उत्तर निघेल तुमचं. तेवढा वेळ का आपल्याला परीक्षेमध्ये? स्मार्ट वर्क करा, बाकी काही नाही. किंवा फक्त पेन्सिल वापरा. पेन्सिल वापरा, जे घेतले त्याला खाट मारायचं, विषय संपवायचं. उत्तर लिहायचं ऑप्शन 2. 27 छेदामध्ये 91 ही कॉन्सेप्ट आहे. ओके, चलो. 90 सोपा होता. एका सांकेतिक भाषेमध्ये एक्झाम वॉज इझी बरोबर 489 आहे. एमपीएससी इज अ टफ बरोबर 273 आहे. एमपीएससी वॉज इझी बरोबर 784 असेल तर वॉज या शब्दाचा संकेत काय असणार आहे? काय असेल? काढले कोणी उत्तर? याचं उत्तर सोपं होतं रे, यायलाच पाहिजे होतं. वॉज बरोबर काय असेल? बरं वॉज कुठं आहे बघ बरे. वॉज इथं आहे, वॉज इथं आहे. आता ह्याच्यामध्ये इझी पण आहे, इथं पण इझी आहे. पण नेहमी लक्षात ठेवायचं, दोन शब्द किंवा दोन ह्याला आपण काय, हा 2 शब्द 2 अंक इथं कॉमन असणार आहेत. 2 शब्द 2 अंक कॉमन असणार आहेत, हे नेहमी लक्षात ठेवायचं. 2 शब्द आले इथं 100% पॉसिबिलिटी मध्ये जातो. पॉसिबिलिटी मध्ये जातो म्हणजे समजा आता एक्झाम कुठे आहे बघा, एक्झाम कुठे आहे का? नाहीये. बरं ठीक आहे. वॉच साठी काय काय येऊ शकतं रे? इथं वॉच साठी बघा रे, वॉच साठी 4 पण येऊ शकतो, 8 पण येऊ शकतो, सांगता येत नाहीये. आणि इझी साठी ESY, इझी साठी सुद्धा 4 किंवा 8 येऊ शकतो, 4 किंवा 8 येऊ शकतो. उरलंय काय? एक्झाम. एक्झाम साठी काय येईल मग? एक्झाम साठी कन्फर्म 9 येणार आहे. पण त्यांनी प्रश्न विचारलाय मला वॉच साठी काय येणार आहे? वॉच साठी लक्षात ठेवायचं उत्तर पॉसिबिलिटी मध्येच पाहिजे.
4 मध्ये किंवा शब्द खूप मॅटर करतो. 4 किंवा 8. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. इथं मी आणि शब्द टाकलाय, गडबडीमध्ये पोरं हे उत्तर मारतात. 4 आणि 8 नाही, 4 किंवा 8 पॉसिबिलिटी मध्ये सांगता येते याचं उत्तर. निश्चित कन्फर्म खात्रीनं सांगता येत नाहीये. चला विषय संपला. 90चं उत्तर ऑप्शन 1 इज राईट आन्सर. ओके, काय अडचण नव्हती. याला आपण अक्षर संकेत म्हणतो किंवा वाक्य संकेत म्हणतो, ह्याला अंक संकेत म्हणतो. विषय क्लोज. चला पुढे. 91चं उत्तर. माझे घड्याळ तासाला 15 सेकंदाने पुढे पळते. तासाला 1 तास झाले की सांग रे बाळा 15 सेकंदांनी पुढे म्हणजे प्लस होते. प्लस होऊ द्या, काय अडचण नाही. मी मंगळवारी बरोबर सकाळी घड्याळ लावतोय. किती वाजता लावतोय? 10 वाजता लावतोय. आणि चेक कधी करतोय रे? शनिवारी संध्याकाळी 6 वाजता करतोय. शनिवारी मी आता करतो काय, शनिवारी सकाळी 10 पर्यंत पहिल्यांदा टायमिंग काढतो. मंगळवारी सकाळी 10 ते शनिवारी सकाळी 10 पर्यंत टायमिंग जर काढला म्हणजे मंगळवार ते बुधवार, मंगळवारी सकाळी 10 ते बुधवारी सकाळी 10 किती तास झाले? 24 तास झाले. बुधवार ते गुरुवार पुन्हा 24 तास झाले. गुरुवार ते शुक्रवार पुन्हा 24 तास झाले. आणि शुक्रवार ते शनिवार सकाळी 10, 24 तास झाले. मी शनिवारी सकाळी 10 पर्यंत चेक केले, 24 चोक 96 तास झाले. हे 96 तास आणि वरचे शनिवारी बघ रे बाळा, काय म्हणले? शनिवारी कुठे आहे बघा, शनिवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 म्हणले. आता 12 वाजायला पुन्हा 2 तास कमी येतात, वरचे 6. अजून याच्यामध्ये सांग रे बा किती ऍड होतील? 8 ऍड होतील. 8 जर याच्यामध्ये मी ऍड केलं, 8 आणि 6 किती झाले? 14. म्हणजे 104 तास होतात. मग 104 तासामध्ये किती? हे तोंडी करा. परीक्षेमध्ये आपल्याला वेळ नसतो, लक्षात ठेवायचो. नॉर्मली मी असं जर म्हणलं 1 तासाला 15 सेकंद, तर लक्षात ठेवा 104 ला किती ही कॉन्सेप्ट आहे, बरोबर ना? मी सरळ मग 104 गुणिले 15 करतो. 15 चोक 60, हातचे आले 6. 15 0 0 प्लस 6 6 होणार आहे. आणि 15 1 15 म्हणजे 1560 सेकंदांनी आपलं घड्याळ पुढे पळणार आहे. 1560 सेकंदाचं रूपांतर परत मिनिटामध्ये करा. याला आपण कितीने भागतो? 60 ने भागतो. 1560 ला जर मी 60 ने भाग दिला तर हा शून्य कटला. 6 1 6, 6 2 12, राहिले 3, 6 6 36. म्हणजे 26 मिनिटांनी माझं घड्याळ काय करणार आहे? पुढे पळणार आहे. कधी चेक करतोय? शनिवारी संध्याकाळी 6 वाजता. मग याच्यामध्ये 6 मध्ये फक्त 26 मिनिटं ऍड करा. विषय क्लोज आहे. तोंडी कार्यक्रम होता. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर सोपं आहे. काही नाही याच्यामध्ये विशेष काही नाही. ओके, 91 बिंदासल्या. ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. चला 91 नंतर 92. 3 मार्च 12ला बुधवार असेल तर 3 मार्च 17ला इयर टू इयर कार्यक्रम आहे. ज्या तारखेला सुरुवात त्याच तारखेला शेवट, फक्त वर्ष बदलत आहेत. म्हणजे काय? पहिला प्रकार आहे आपला कॅलेंडर मधला इयर टू इयर एडी कॉन्सेप्ट आहे. मग सांग रे, काय म्हणले? 3 मार्च 12 तारीख बदलेल का रे बाळा? 3 मार्च 2012ला जर बुधवार असेल तर त्यांनी प्रश्न विचारलाय 3 मार्च 17ला कोणत्यावर असणार आहे? बरोबर आहे ना? तारीख बदलली का? तारीख सेम आहे, फक्त वर्ष बदलते. काय याच्यामध्ये मग इयर टू इयर एंड खेळायचं. 12 नंतर सांग रे वा कुठलं वर्ष असतं? 13. तारीख बदलेल का? नाहीये. 13 नंतर सांगा 14, परत सांगा 15, परत सांग रे 16, परत सांगा 17 म्हणलं. इथं तारीख बदलेल का? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. लक्षात ठेवा, तारीख बदलणार नाहीये, तीच राहणार आहे तारीख. म्हणजे हे सगळे वाढदिवस आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो. ओके, यातले लीप वर्ष गोल करा. उत्तर चुकतं आपलं फक्त इथंच. हे स्पीड ब्रेकर असतात. पुन्हा लीप वर्ष. पण या 2 तारखांच्या मध्ये कोणतीच तारीख आली तरच वार 2 ने पुढे घ्यायचा असतो, नाहीतर वार फक्त 1 ने पुढे घ्यायचा असतो. विषय संपला. 3 मार्च 12ला जर बुधवार असेल तर 3 मार्च 13. आता ही लीप वर्ष आहे, मला मान्य आहे, पण याच्यामध्ये 29 तारीख कन्सिडर होते का? जानेवारी संपलाय, फेब्रुवारी संपलाय, मार्च चालू झालाय. म्हणजे ह्या लीप वर्षातला फेब्रुवारी महिना संपून गेलाय. त्यामुळे लीप वर्षाचा इथं संबंध नाहीये. या 2 तारखांच्या मध्ये 29 तारीख येत नाही म्हणजे वार 1 ने पुढे, बुधवार नंतर गुरुवार. साधं वर्ष शुक्रवार नंतर सांग रे साधं वर्ष शनिवार. थांबा लीप वर्ष आलं, स्पीड ब्रेकर आलं. मग 3 मार्च 15ला शनिवार, तर 3 मार्च 16 या 2 तारखांच्या मध्ये लक्षात ठेवा 29 तारीख कन्फर्म येते. कारण लीप वर्षाच्या खाली येत नाही, वर घडतं. शनिवार नंतर रविवार सोमवार. थांबा, मग इथं सोमवार आला, बरोबर आहे का? शनिवार नंतर रविवार सोमवार, आणि सोमवार नंतर खाली एकच वार पुढे जाणार आहे, मंगळवार आईचा वार. लिहा उत्तर ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. 92 चं उत्तर आहे ऑप्शन 1. कुणाचं ऑब्जेक्शन? काय अडचण आहे का बाळा? जे जोडलेले कार्यकर्ते समजतायत का? समजते का सगळ्यांना? व्यवस्थित सगळे पेपर अनालिसिस करा. फायदा 100% होणार आहे. फक्त स्पीड लावून बघा व्हिडिओ. बघा शेवटी परत जे बघणारे कार्यकर्ते असणार आहेत
ती व्हिडिओ थोडा स्पीड लावून बघा. बाकी काही नाही, क्वेश्चनचा दर्जा खूप छान आपण ठेवलेला आहे. तुम्हाला आगामी एक्झामसाठी याचा 100% फायदा होणार आहे. आणि स्पष्टीकरण बघा, प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन काही गोष्टीमध्ये काही प्रश्नामध्ये आपण थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतोय. ओके, चला पुढे. हे 92चं उत्तर बिंदास ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. चला पुढे. 93 एबीसी यांनी भागीदारीचा एक व्यवसाय सुरू केला. त्यांनी अनुक्रमे 40,000 बघ रे बाबा काय काय विषय झाला बघूया. ए कार्यकर्ता आहे, पुन्हा बी कार्यकर्ता आहे, सी कार्यकर्ता आहे. त्यांनी अनुक्रमे 40,000, 80,000, 1,20,000 रुपयाची गुंतवणूक केली. पहिल्या वर्षाखेर बीनी 40,000 रुपये काढून घेतले. 2 वर्षाखेर सीने 80,000 रुपये काढून घेतले. तर 3 वर्षाखेरीस त्यांना होणाऱ्या नफा काय असणार आहे, गुणोत्तर काय असणार आहे, त्यांनी कोणत्या प्रमाणात नफा वाटून घेतला. काही करायचं नाही, टेन्शन घेऊ नका, एकदम रिलॅक्स राहा. याच्यामध्ये काय रे, एचा काही विषय नाही. पण बीने उद्योग केलाय, बीनं काहीतरी पैसे काढून घेतलेत आणि सीनं पण उद्योग केलाय, लक्षात ठेवायचं. मग एची रक्कम किती आहे, एची रक्कम 40,000 रुपये बघा. आणि ए पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवसायामध्ये आहे. 3 वर्षाखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे प्रमाण, मग सांगा जो कालावधी वर्षामध्ये असतो त्याला आपण काय करतो, महिन्यामध्ये करून घेतो. 12×36 महिने म्हणतोय मी. 3 वर्ष म्हणजे 36 महिने. ए पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवसायामध्ये आहे. याचा विषय मिटलेला आहे. आता बी न काय केलं बघा, लक्षात ठेवायचं. बी न पण रक्कम आणली होती अगोदर, ह्याला B1 करतो मी, एका ओळीमध्ये उत्तर काढून देतो, काय काळजी करू नका. आता बी न सुरुवातीला किती आणले होते रे, 80,000 रुपये आणले होते. आणि काय केलं बघा, बी न काय म्हणले, पहिल्या वर्षाखेर म्हणजे 1 वर्ष झाल्यानंतर बीने पैसे काढून घेतलेत. याचा अर्थ काय माहित आहे का, हे 80,000 रुपये लक्षात ठेवायचं. येणं काय केलं, हे 80,000 रुपये 1 वर्ष वापरले आणि यातले पैसे काढून घेतलेत त्यांनी. किती काढून घेतले, किती काढून घेतले, हा B2 तयार होतो पुन्हा, लक्षात ठेवायचं. किती, 40 काढून घेतले, राहिले 40. आणि हे 40 तो पुन्हा कंटिन्यू करतोय, 40 तो पुन्हा कंटिन्यू करतोय, नेहमी लक्षात ठेवायचं. किंवा तुम्ही असं पण करू शकता, हे लक्षात ठेवा, 80 तो काय करतोय, 80 मध्ये किंवा हे 80,000 त्यांनी 12 महिने वापरले, इतर त्यातले 40 काढून घेतले. तुम्ही असं काही करू शकता, काय अडचण नाही. 80,000 रुपये काही 1 वर्ष, एकच वर्ष वापरले त्यांनी, 12 महिने वापरले आणि ह्यातले 80 मधले 40 काढून घेतले, 40 शिल्लक राहिले. आता हे 40 तो उरलेल्या कालावधीसाठी वापरणार आहे. उरलेला कालावधी किती असणार आहे, 1 वर्षातला काढून घेतलाय आपण, लक्षात ठेवायचं. मग राहिले पुन्हा 12×24 महिन्यासाठी ही रक्कम तो वापरतोय B2. आणि सी न उद्योग केलाय पुन्हा. सी ने किती पैसे आणले तर वेळा, C1 तुमचा लक्षात ठेवा 1,20,000 रुपये आणले. आणि वितेश सी बद्दल काय म्हणले बा, 2 वर्ष अखेर सी न 80,000 रुपये काढून घेतले, म्हणजे 1,20,000 तो 2 वर्ष वापरलाय, 12×24 महिने वापरलाय, लक्षात ठेवायचं. आणि इथे मी टाकतो पुन्हा C2 तुमचा. परत काय केलं, त्यातले 80 काढून घेतले, उरले माझ्याकडे 40. हे 40,000 तो काय करतोय पुन्हा, फक्त 1 वर्ष वापरतोय, म्हणजे 12 महिने वापरतोय. तुम्ही असंच करा परीक्षेमध्ये, एका ओळीमध्ये. शेवटी काय करायचं, B1 B2 बेरीज करून टाकायची, शेवटी प्रमाणाची बेरीज करून टाकायची. C1 C2 प्रमाणाची बेरीज करून टाकायची. सगळ्यात एवढाच फक्त क्वेश्चन तुमचा लेंदी होता, बाकी याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. ओके, नॉर्मली बघा, मग एकाच संख्येने भाग देऊया. एकाच संख्येने भाग म्हणजे काय बघा, आता याच्यातले 3-3 शून्य म्हणण्यापेक्षा किती रे, 4-4 शून्य जातात का, हे 4 शून्य, हे 4 शून्य, एकाच संख्येने भाग देणं गरजेचं आहे. 4 शून्य, पुन्हा 4 शून्य आणि पुन्हा 4 शून्य. पुन्हा भाग देऊया 12 ने. 12 एके 12 बघ रे बाळा, 12 एके 12, 12×2 = 24, 12×2 = 24, पुन्हा 12 एके 12, 12×3 = 36. पुन्हा 4 ने भाग जातो का, चेक करूया आपण, जातोय का. 4 एके 4, पुन्हा लक्षात ठेवायचं. 4×2 = 8, पुन्हा 4 एके 4, पुन्हा 4×3 = 12 आणि लक्षात ठेवायचं पुन्हा 4 एके 4. चला आता काय करू, सोपं करून देतो तुम्हाला. पहिल्यांदा हे 3×1 किती झाले, 3 झाले. आता बघा B1 आपला 2×1 2 होणार आहे आणि प्लस 1×2 2च, लक्षात ठेवायचं. बघा पुन्हा 2 झाला. हा पण एकटा बी आहे बरं का रे, हा B1 मधला आणि हा B2 मधला मी एकत्र करून घेतलाय. आणि C1 C2 जर एकत्र केला, 3×2 = 6, 3×2 = 6, लक्षात ठेवायचं. आणि परत 1×1 काय होणार आहे, एकच होणार आहे. हा एकटा C आहे, हा एकटा B आहे आणि हा एकटा काय A आहे. मग त्यांना होणाऱ्या नफ्याचे प्रमाण, गुणोत्तर लक्षात काय असणार आहे, 3 2 2 4 आणि 6 1 7, 3 4 7. ऑप्शन आहे का, 3 4 7, ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. एकदम छान युनिक क्वेश्चन होता याच्यामध्ये, बाकी याच्यामध्ये काही नाही. एका ओळीमध्ये मांडणी करा आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. विषय क्लोज, विषय क्लोज, लक्षात ठेवा. काय अडचण असेल तर विचारा. एनी ऑब्जेक्शन माय लॉर्ड. 93 नंतर लक्षात ठेवा. 94 काय सांगतोय, ए व बी या शहरातील अंतर 360 किलोमीटर आहे.
एक कार ए पासून बी पर्यंत 60 किमी प्रति तास या वेगाने जाते आणि 60 किमी प्रति तास या वेगाने परत ए कडे येते, कारचा सरासरी वेग काढा. हे वाचलंय का तुम्ही व्यवस्थित? लक्षात ठेवायचं. हे बघा बाळा, कारचा सरासरी वेग कोण सांगते याचं उत्तर? याचं उत्तर एका ओळीमध्ये येतं. सरासरी वेग विचारला की काय करतो आपण? सरासरी वेग विचारला की याचा काय संबंध नाही, लक्षात ठेवायचं. काय करतो? 2 गुणिले पहिल्या गाडीचा वेग गुणिले दुसऱ्या गाडीचा वेग छेदात दोन्ही गाड्यांच्या वेगांची बेरीज. उत्तर संपलं. काय काढलाय मी? सरासरी वेग बरोबर सरासरी वेग बरोबर लक्षात ठेवायची अशी कॉन्सेप्ट आहे. मग सांगा इथं किती येते रे बाबा? 2 गुणिले काय रे पुन्हा 40 गुणिले 60 छेदामध्ये पुन्हा 100. हे मी तोंडी केलं असतं बरं का, कळाव म्हणून सांगितलं तुम्हाला फक्त. चला यातले 2 शून्य कट मारा. हे 2 शून्य, 6 चौक 24 दोन्ही 48 किलोमीटर प्रति तास हा वेग असणार आहे. विषय क्लोज. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. परीक्षेमध्ये एवढंच करा, हे कळाव म्हणून चाललंय फक्त, बाकी काही नाही. 2 गुणिले पहिल्या गाडीचा वेग गुणिले दुसऱ्या गाडीचा वेग भागिले दोन्ही गाड्यांच्या वेगांची बेरीज करतो, कार्यक्रम संपला. ओके ओके. एनी ऑब्जेक्शन माय लॉर्ड. चला पुढे. 95 काय म्हणले? एका लष्करी तळावर 1000 सैनिकांची एका महिन्याची रसद होती. सुटलाय प्रश्न हा प्रश्न सुटलाय का सांगा प्रामाणिकपणे. याचं उत्तर कोण सांगते? याचं उत्तर प्लीज कमेंट मध्ये सांगा. प्रिया मॅडम, याचं उत्तर काय असणार आहे? 95चं उत्तर पर्याय 1 2 3 4 5. पाचवा नाही आपल्याकडे. हा प्लीज उत्तर सांगा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 माइक चेक. हा, एका लष्करी तळावर 1000 सैनिकांची एका महिन्याची रसद होती. 10 दिवसानंतर आणखी 1000 सैनिक तळावर दाखल झाले. शिल्लक रसदीवर आणखी किती काळ सैनिक निभावून घेऊ शकतील? ऑप्शन 1 2 3 4. ऑप्शन 4. व्हेरी गुड. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. बघा एकदम तुम्हाला सोपं सांगतो. तुम्ही ज्या मेस मध्ये जेवण करतात आता समजा आपण ते एका मेस मध्ये जेवतोय आणि त्या मेस मध्ये काय सध्या रे 1000 विद्यार्थी जेवण करतात असं गृहीत धरा. XYZ मेस तुमची आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्या मेस मध्ये सध्या 1000 मुलं जेवण करतात आणि त्या 1000 मुलांना 30 दिवस पुरेल एवढा अन्न आहे आपल्याकडे. 30 दिवस पुरेल म्हणजे काय? समजा एक विद्यार्थी एक डबा रोज खात असेल तर आपले डबे किती झाले एकूण? हे 30,000 डबे त्या मेस मध्ये सध्या आहेत. कळलं एवढं? 30,000 डबे सध्या मेस मध्ये आहेत. आता विषय काय झालाय? 10 दिवसानंतर आणखी 1000 सैनिक त्या तळावर दाखल झाले. लक्षात ठेवा. म्हणजे मेस चांगली असल्यामुळं अजून त्या मेसमध्ये 1000 विद्यार्थी आले, पण 10 दिवसानंतर आले. याचा अर्थ काय माहितीये का? पूर्वी जेवढे होते तेवढे काय करतात? ते डबे खाल्ले ना 10 दिवस. मग सांगा, पूर्वी 1000 विद्यार्थी होते त्या मेसमध्ये, पण त्यांनी काय रे 10 दिवस अन्न खाल्लंय. याचा अर्थ काय? 10,000 डबे खाऊन झाले होते. माझ्याकडे शिल्लक किती राहिले आता डबे? 20,000. 10,000 डबे खाऊन झाल्यानंतर 1000 अजून विद्यार्थी वाढलेत. मग काय विषय? पूर्वीचे 1000 माझ्याकडे आहेतच आणि पुन्हा 1000 वाढले. किती झाले मग? हे 2000 विद्यार्थी झाले. मग आता माझे डबे फक्त 20,000 आहेत आणि 20,000 डबे 2000 विद्यार्थ्यांना किती दिवस पुरतील? त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे. एवढाच कार्यक्रम करायचा होता. कार्यक्रम संपला. B0 10 दिवस. ऑप्शन 4 इज अ राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन माय लॉर्ड. व्हेरी गुड. एकदम छान आहे. कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. UPSC CSAT हा प्रश्न विचारला होता आणि याचं उत्तर तुम्हाला किंवा असा प्रश्न परीक्षेमध्ये 100% 101% विचारला जाऊ शकतो. 95चं उत्तर ऑप्शन 4. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. चला पुढे. ए नळाच्या साहाय्याने सोपा होता हा सोडून द्यायची गरज नव्हती बरं का रे. ए नळाच्या साहाय्याने एक टाकी भरण्यास 18 तास. बी नळाच्या साहाय्याने ती टाकी रिकामी करण्यास 30. हा भरतोय, हा मायनस करतोय. लक्षात ठेवायचं. हा मायनस करतोय, काय अडचण नाही. हा मायनस करतोय. पुन्हा सांग रे. सुरुवातीला दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर 5 तासानंतर बी नळ बंद केला तर उर्वरित टाकी भरण्यास ए नळाला किती वेळ लागेल? काही नाही. 18 आणि 30चा लसावी काढायचा होता. 18 पंचे आणि 30 90 देऊ का? 90 ला 18 पंचे 90 हा भरतोय आणि 30 त्रिक लक्षात ठेवायचं 90 ही रिकामी करतोय. लक्षात ठेवायचं. मग ऍक्च्युअली एका तासामध्ये त्या टाकीमध्ये फक्त 2 लिटर पाणी पडतंय. हे कळलं का? एलसीएम काढला मी फक्त. एलसीएम म्हणजे एकूण काम, म्हणजे 90 लिटरची टाकी आहे. ए नळाच्या साहाय्याने भरायला लक्षात ठेवा का रे 18 दिवस लागतात, 18 तास लागतात. तर एका तासामध्ये त्या टाकीमध्ये ए नळ किती पाणी टाकतोय? 5 लिटर टाकतोय आणि 90 लिटरची टाकी बी नळाच्या साहाय्याने रिकामी करायला 30 तास लागतात. मग एका तासामध्ये 3 लिटर तो पाणी बाहेर फेकतोय. मग ऍक्च्युअल त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी पडतंय? 2 पडतंय. त्याने असा प्रश्न विचारला असता, जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले
तर किती वेळ लागेल? तर 90 भागिले मी 2 केलं असतं. पण काय झालं लक्षात द्या व्यवस्थित. काय झाले, सुरुवातीला दोन्ही नळ एकत्र सुरू केले आणि 5 तासानंतर बी नळ बंद केला. याचा अर्थ दोघं अगोदर काम करत होते, 5 तासानंतर त्यातला एक कार्यकर्ता काम सोडून पळून गेलाय. ओके, नॉर्मली जर बघितलं मग सांगा 5 दिवस म्हणजे 5 तासानंतर आपण बी नळ बंद केलाय. 5 गुणिले 2 याचा अर्थ काय रे, 10 लिटरची टाकी भरून झाली होती. एवढं काम पूर्ण झालं होतं, एवढं काम माझं पूर्ण झालं होतं. मग आता काय विषय झालाय, बी नळ आपण बंद केलेला आहे. आता उरलेलं काम कोण करणार आहे? एकटा हे नळ करणार आहे. मग चला विषय शिल्लक काम कसं काढतो आपण? शिल्लक काम एकूण काम वजा झालेलं काम किती रे? 80 माझ्याकडे काम शिल्लक आहे आणि 80 काम कोण करणार आहे? आता उरलेला एकटा एक कार्यकर्ता करणार आहे आणि याची कॅपॅसिटी किती आहे? 5. विषय संपला. 80 भागिले 5 बोला, 80 भागिले 5 उत्तर असणार आहे 1685. 16 तास लागतील. हा बोनस मार्क होता, पण छान प्रश्न होता, कॉन्सेप्च्युअल होता. परीक्षेमध्ये असा प्रश्न तुम्हाला 100% येणार. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. काय अडचण आहे? काय अडचण आहे? चला पडळे मॅडम, यस यस. काणिपनाथ, ओके मास्तर. पेपर कसे वाटतायत? प्रिया मॅडम, प्राजक्ता मॅडम, चलो चलो, व्हेरी गुड. पेपरची क्वालिटी आहे का? पेपरची क्वालिटी, मजा येते का पेपर सोडवायला? मॅथ रिझनिंगचे रोज प्रश्न सोडवा. जरी परीक्षेमध्ये सुटलेले नसते तर स्पष्टीकरण बघा, नक्की कॉन्फिडन्स वाढेल, नक्की म्हणतोय मी. ओके, काय ऑब्जेक्शन बाळा? पेपर हार्ड होता थोडा, येस येस येस, पण स्पष्टीकरण बघा. सोडून दिल्यावर कळते ना, आपण पेपर सोडून दिल्यावर कळत असेल सोपा आहे का अवघड आहे ते. सोडून दिल्यावर बघा आपल्याला काय रे, हार्ड वाटतो पेपर फक्त कारण प्रॅक्टिस कमी आपली. प्रॅक्टिस कमी, प्रॅक्टिस डेली रोज 20 क्वेश्चनची ठेवायचीच, हे नेहमी लक्षात ठेवायचं. 97 90 प्रश्नाचे एका परीक्षेमध्ये बरोबर उत्तरासाठी 5 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कापले जातात. एका विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न बरोबर सोडवले, सर्व प्रश्न सोडवले, त्याला त्या परीक्षेमध्ये एकूण 387 गुण मिळाले. तर त्या विद्यार्थ्यांनी एकूण किती प्रश्न चुकीचे सोडवले? चुकीचे सोडवले म्हणून सांगितले. एकदम भारी प्रश्न होता, याच्यामध्ये काही विशेष नाहीये. नॉर्मली बघा, थोडा जर सेन्स वापरला, प्रश्न आपले 90 आहेत, बरोबर आहे ना, आणि किती प्रश्न चुकीचे सोडवले. आता स्कोर माझा किती आहे रे? 387 स्कोर आहे. आता समजा माझे 43 जर चुकलेले असतील तर एवढा स्कोर येणं पॉसिबल नाही, पॉसिबलच नाही ना. लक्षात ठेवा, मायनस सिस्टीम भरपूर होऊन जाते. मग हे उत्तर नाहीच आहे आणि हे पण उत्तर नाही. छोटे आकडे माझं उत्तर असणार आहे, कारण माझे प्रश्न कमी चुकणार आहेत हा सेन्स आहे. माझे प्रश्न परीक्षेमध्ये कमी चुकणार आहेत, मी अभ्यास करून गेलोय. 100 पैकी जर मी 99 प्रश्न चुकू शकतो का? 50% प्रश्न चुकू शकतो का परीक्षेमध्ये? नाही, हा सेन्स जर बघितला, हे 2 तर माझे उत्तर नसणार आहेत. मग मी समजा पर्याय क्रमांक 1 टॅली करतो, बाय ऑप्शन जायचं. बाय ऑप्शन समजा या 90 प्रश्नामध्ये अरे वा 81 प्रश्न बरोबर आले आणि चुकले किती? मी पकडले 9 माझे चुकले, काहीच अडचण नाही. मग प्रश्नातल्या कंडिशन टॅली करून घेऊया. काय म्हणले? 90 प्रश्नाच्या एका परीक्षेमध्ये बरोबर उत्तरासाठी 5 गुण मिळतात, बरोबर उत्तरासाठी 5 गुण मिळतात. मग माझा स्कोर 5 1 5 8 5 40 405 माझा लक्षात ठेवा स्कोर आलाय. बरं ठीक आहे, मायनस सिस्टीम आहे, माझे गुण कमी होणार आहेत. मग सांग रे, चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कापले जातात. मग सरळ 9 2 18 म्हणजे सरळ मग प्लस मायनस करून जर माझा स्कोर हा आला तर मग हे बरोबर आहे. 9 प्रश्न चुकलेले असणार आहेत, ही कॉन्सेप्ट आहे. मग 405 मधून सांग रे बाळा, 405 मधून जर आपण 18 मायनस केले तर सांगा 15तून आपले 8 गेले, 7 राहिले, आजच्या रिटर्न द्या. 10तून 2 गेले, पुन्हा 8 राहिले, पुन्हा आजच्या रिटर्न द्या. 387 स्कोर येतोय का? येतोय. प्रश्नातल्या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन इथं टॅली होतात. ऑप्शन नंबर 1 ला सेन्स वापरा. सगळ्यात मोठं कधीच उत्तर नसणार आहे, लक्षात ठेवायचे. मोठे पॉसिबल नाहीत, एवढे प्रश्न आपले चुकू शकत नाहीयेत, ही कॉन्सेप्ट आहे. बाकी काही नाही. 9 किंवा 13 पैकी माझं उत्तर होतं. 2 पर्याय फक्त असे टॅली करा आपण परीक्षेमध्ये, स्मार्ट वर्क म्हणतात त्याला. ओके, मग 97 उत्तर बिंदास ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. चला पुढे. 1.6 झेड पेक्षा उंच आहे, काहीच अडचण नव्हती, सोपा होता, बोनस मार्क होता. 1.6 झेड पेक्षा उंच, एक्स मोठा आहे ना, 1.6 झेड पेक्षा उंच, काहीच अडचण नाही. असं एक्स मोठा पाहिजे कोणापेक्षा? झेड पेक्षा. ही झेड इथं टाकला. परत सांगा, आता मी काय करतोय बघा, हे पण डब्ल्यू पेक्षा मोठं आहे, पण डब्ल्यू पेक्षा बुडका. कोण? एक्स बद्दल बोलते ना, एक्स बद्दल बोलते, पण डब्ल्यू पेक्षा बुडका म्हणजे सर्वात इतर मोठा डब्ल्यू झाला ना, लक्षात ठेवा. हा डब्ल्यू इथं घेतो मी. चला, डब्ल्यू याच्यापेक्षा मोठा असणार आहे, याच्यापेक्षा थोडा छोटा मग काय असणार आहे? झेड झाला. परत सांग रे, डब्ल्यू हा वाय पेक्षा उंच आहे, डब्ल्यू हा वाय पेक्षा उंच पण व्ही पेक्षा बुटका आहे. बरं ठीक आहे, डब्ल्यू हा वाय पेक्षा उंच, मग वाय थोडा मला कमी काढावा लागणार आहे, पण व्ही पेक्षा बुटका पण कोण? डब्ल्यू. लक्षात ठेवा. मग मोठा कोण झाला? इथं व्ही घ्यावं लागेल
आणि इथं काय रे बा, इथं वाय घेतला मी, इथं काय घेतला व्ही घेतला, इथं मी कोण घेतलाय वरती टाकला मी डब्ल्यू. इथं लक्षात बुटका आहे. पण ठीक आहे, वाय हा झेड पेक्षा उंच आहे का रे, वाय हा झेड पेक्षा ऑलरेडी उंच झालेला आहे. पण एक्स पेक्षा बुटका आहे कोण, वाय. वाय हा एक्स पेक्षा बुटका आहे, म्हणजे दोघांना मी इंटरचेंज करतो फक्त. इथं एक्स टाकतो इथं वाय टाकतो, काय अडचण आहे. इथं वाय टाकला. चला झालं बुटका आहे. वरील माहितीवरून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. सर्वात उंच कोण आहे, तर सर्वात उंच असणार आहे व्ही. व्ही म्हणजे ऑप्शन 1 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. हा सोपा बोनस मार्क होता. याचं पण उत्तर येणं अपेक्षित होतं. चला 98चं उत्तर बिंदास ऑप्शन 1. 99 आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर. दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय हे शोधून काढणं, हे बोनस मार्क म्हणता येईल का. चला बरं, कुणी कुणी सोडलं याचं उत्तर सांगा. प्राजक्ता मॅडम, पडळे सर सांगा. याचं उत्तर कोणी काढले. ऑप्शन 1 2 3 4. ऑप्शन 1 2 3 4. हा, कोणता पर्याय प्रश्न चिन्हाच्या जागी येईल. 1 2 3 4. 1 2 3 4. हा सांगा याचं उत्तर. आन्सर की तुम्हाला सांगितलेली असेल कदाचित, ऑनलाईन वाल्याला नसेल सांगितली. हा, स्पष्टीकरणाची वाट बघत असाल तुम्ही. चला काय अडचण नाही. आणि बघा छान प्रश्न आहेत, व्यवस्थित सोडवा. आय थिंक हा 8वा प्रश्न, आपला 8वा पेपर आहे. 8 गुणिले जर 20 केला, 8 गुणिले 16 160 प्रश्न झालेत. एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन घेतलेत मी, बाकी काही नाही. काय केलंय माहितीये का, लॉजिक याच्यामध्ये या 2 अंकामध्ये काहीतरी क्रिया करून हा मधला अंक तयार केलाय. मग काय क्रिया आहे बघा, 4 गुणिले 3 याचा गुणाकार केलाय 4 त्रिकम 12, आणि याच 2 अंकाची बेरीज केलेली आहे. किती येते बेरीज, 4 आणि 3 7 येते. आणि या दोघातला फरक घेतलाय, फरक 12 आणि 7 मधला फरक येतो 5. हे असा मधला अंक बनलाय. आणि सगळीकडे सेम लॉजिक आहे. अजून एक चेक करू खात्रीसाठी. 7 चौक किती झाले, 28 झाले, आणि 7 आणि 4 पुन्हा 11 झाले. फरक चेक कर बरं, 7 आणि किती रे इथं, लक्षात ठेवा 1 17 जुळतंय का, बाकी कुठं आता चेक करू नको. मी तर ऑप्शन टाकायचे असं, मी तर ऑप्शन टाकायचं होतं तुम्हाला 7 टाकून, मग 7 चौकून 42, पुन्हा 7 आणि 6, 6 6 12 आणि 13, यातला फरक किती आला पाहिजे, 29 आला पाहिजे, बरोबर आहे ना. मग 12तून 3 गेले, इथं 9 राहतात, पुन्हा आजचे रिटर्न द्या 2, 29 जुळते. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन मार्क. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन माय लॉर्ड. जमते. नाही जमला सोडून द्यायचा. जे आपलं आहे त्याच्या पाठीमागे लागू नका, लक्षात ठेवा, नाही तर जिंदगी बर्बाद होते. आपल्याला वाटतं ते आपलं आहे, ते आपली आहे असं वाटतं, पण नाहीये बाळा. तुला लक्षात ठेव, तू फक्त पोस्ट मिळेपर्यंत, तुला पोस्ट मिळाली तर ती तुझी असणार आहे, नाहीतर मग कार्यक्रम संपला. एखादं चांगलं स्थळ येतं रेल्वेतलं किंवा आपलं काय रे SSC CGL मधलं एखादं चांगलं स्थळ येतं, आपला कार्यक्रम तिथं संपून जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, जे आपलं आहे ते आपलं कधीच नाही असं गृहीत धरून आपल्याला जीवन जगायचं असतं, नेहमी लक्षात ठेवायचं. मग चला, हे बघ रे, एकदम भारीतला भारी प्रश्न होता हा. याचं उत्तर कोण काढले. इथं तुम्ही डायग्राम वगैरे काढल्या का रे परीक्षेमध्ये, डायग्राम कोणी काढले सांगा बरं. प्राजक्ता मॅडम सांगा याचं उत्तर. प्राजक्ता मॅडम 100चं उत्तर कोण सांगते. हा चला, श्रेया मॅडम कुठून आहात तुम्ही. प्राजक्ता मॅडम चला, ऑनलाईन वाडी. ऑप्शन 4 आय थिंक नाही उत्तर याचं. ऑप्शन 4 आय थिंक नाही. आता मला सांगा, शेजारचे घटक त्याच्या विरुद्ध असतात का रे. शेजारचे घटक नाही. मला प्रश्न वाचा अगोदर. प्रश्न काय विचारलाय, ओ रंग असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर काय आहे. ओच्या विरुद्ध काय आहे त्यांनी प्रश्न विचारलाय. एवढं कळलं ना. चला पुढे. ओच्या विरुद्ध मला विचारलेला घटक आहे. मग चला, आता मला सांगितलंय ना, वाय आणि बी हे शेजारी आहेत. कुणाचे, ओचे. म्हणजे यांचा अर्थ असा आहे रे बाबा, त्यांचं असं म्हणणं आहे, जर मी ही अशी क्यूब काढला असा क्यूब, तर लक्षात ठेवा काय म्हणले त्यांनी ह्याच्यामध्ये, वाय, ओ आणि बी हे शेजारी आहेत. मला सांगा, वाय बी हे याच्या विरुद्ध असतील का. शेजारचे घटक विरोधी नसतात. इथं लक्षात. मग सरळ मला सांगा, याच्यामध्ये थोडं बघा मी काय सांगतोय. मग बी तर माझं उत्तर असेल का, नसणार आहे. ओचा तो शेजारी आहे ना, विरोध कसा येईल, बी कटला. आणि इथं पण म्हणले, ओ हा व्ही आणि बी चा शेजारी आहे. ओ हा व्ही आणि बी चा शेजारी असेल तर व्ही पण माझं उत्तर नसणार आहे. आणि अजून एक थोडं बघा, हे 2 वाक्य नीट वाचा. नीट जर वाचले थोडं बघा, मी काय करतो कळण्यासाठी तुम्हाला म्हणतो, इथे एक डायग्राम काढतो अशी, हे असं, आणि अजून एक बघा काय म्हणतो, अशी एक डायग्राम काढतो, तुमच्या बरोबर लक्षात येईल. ओके. मला सांगायच्यामध्ये IGY बघा, IGY हे काय म्हणले, शेजारी आहेत. आणि BGY हे पुन्हा शेजारी आहेत. याच्यात कोण कुणाचा विरोधक असेल रे, कोण सांगते. याच्यात कोण कुणाचा विरोधक असेल मला सांगा. 2 घटक कॉमन आहेत. इथं पण BG आहे बघ रे, काय म्हणले, IGY आणि काय रे पुन्हा BGY.
म्हणजे जी वाय इथं पण वाय दिसतोय, इथं पण जी दिसतोय, इथं पण जी दिसतोय, इथं पण वाय दिसतोय. जेव्हा तुमचे दोन घटक कॉमन असतात तेव्हा कॉमन दोन घटक सोडून उरलेले दोघं कार्य एकमेकांचे कट्टर विरोधक असतात. मग सरळ याच्यामध्ये काय येतोय, बीचा विरोधक आय येतोय. मग बीचा विरोधक आय जर येत असेल तो व्हीचा विरोधक असेल का, नसेल ना. विषय क्लोज. लक्षात ठेवायचं. ओ रंग असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर मला कन्फर्म याचं उत्तर सांगतो मी, झी असणार आहे. हे दोन स्टेटमेंट वाचून एक आणि चार जर स्टेटमेंट वाचले ना तर व्ही आणि बी आणि काय रे वाय आणि बी कटून जाणार आहे, कारण शेजारी आहे ओचा. आणि हे जर चेक केलं आय जी बा जी वाय, इथं पण जी वाय, हे कॉमन आहेत ना दोघं, हे दोन कॉमन आहेत. हे कॉमन दोन सोडले तर उरलेले दोघं एकमेकांचे विरोधक असतात. टाईप क्रमांक 2 आपण बघितला होता. याचं उत्तर बिंदासल्या ऑप्शन 3 इज राईट आन्सर. ऑप्शन 3 पाहिजे होतं. ऑप्शन 3 व्हेरी गुड. जी बाळा, जी प्राजक्ता मॅडम, जी उत्तर पाहिजे होतं. काय अडचण आहे. थँक्यू. एकदम बघा छान क्वेश्चन पेपर आहे. हो, पुन्हा एकदा तुम्ही स्पीड लावून बघू शकता. तुमचे कोण मित्रमैत्रिणी असतील त्यांनाही लक्षात ठेवा, आपल्या गेम चेंजर टेस्ट सिरीज बद्दल नक्की सजेस्ट करा. गेम चेंजर टेस्ट सिरीज मी लावाच म्हणतो. पैसे नसतील तर मी देतो 149 रुपये, पण 100% फायदा होईल तुम्हाला आगामी एक्झामसाठी. त्याच्यामध्ये 21+ टॉपिक मी त्याच्यामध्ये घेणार आहे. 21+ टॉपिक मी किती 149 मध्ये घेतोय. आणि पहिली टेस्ट मी फ्री दिलेली आहे. तुम्हाला आवडली तर घ्या, नका घेऊ. ते आपल्या युट्यूबला पण टाकलेली, लक्षात ठेवायचं. गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 मधला पहिला पेपर आपण युट्यूबला टाकलेला आहे. तुम्ही तो बघा अगोदर. आवडलं तर मग खरेदी करा. बाकी याच्यामध्ये काही विशेष फी नाही रे. 149 रुपये एक वेळचा तुमचा नाश्ता आहे. ओके, चला. इथपर्यंत काय अडचण असेल तर विचारू शकता. नाही तो लेट अस स्टॉप हिअर. नंबर सगळ्याकडे ठेवा. 9096590278 सेव्ह करून ठेवा. मास्टरचे नंबर महत्वाचे असतात. गर्लफ्रेंडचे नंबर असतील डिलीट मारून टाका. आलं लक्षात. नाहीतर परत लय पश्चाताप होतो. अगोदर डिलीट मारला असता, ब्लॉक केला असता तर बरं झालं असतं. ही वेळ आली नसती परत पश्चाताप करण्यापेक्षा. आता सुधरा, वेळ अजून गेलेली नाहीये. चला पुढे. थांबायचं मग आजच्या सेशन मध्ये. थँक्यू. काय अडचण असेल तर नक्की कॉन्टॅक्ट मध्ये राहा. लेट अस स्टॉप हिअर. इथं आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या टेस्ट सिरीज मध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. शंका असेल तर नक्की कनेक्ट मध्ये राहा. थँक्यू. ऍपचं नाही बाळा, हे आपल्याला काय करायचं पाहिजे मॅडम, स्टेपअप अकॅडमीचं काय करा. दुसरं एक ऍप आहे आपलं ना स्टेपअप अकॅडमीचं, किंवा तुम्ही आता हे ऍपला हातच ना, त्याच ऍपमध्ये माझे गेम चेंजर बॅच आहे. स्पेसिफिक आपला ऍप नाहीये आता तरी, अजून लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 याच ऍपमध्ये, दिलीप सर स्टेपअप अकॅडमीच्या ऍपमध्येच माझी बॅच आहे. आणि फक्त 149 रुपयामध्ये आहे. याच ऍपमध्ये आहे बाळा. याच ऍपमध्ये कंबाईनच्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही चेक करा. ओके. याच ऍपमध्ये 149 रुपयाला बॅच आहे. ती बॅच तुम्ही खरेदी करू शकता. अजून काय कोणाला शंका असेल तर विचारा. रवींद्र सर ओके. नंबर डिलीट मारायचा. नंबर डिलीट मार बाळा. का लग्न झालंय. चला. स्पर्धा कठीण आहे. तयारी अजून मजबूत करण्यासाठी टेस्ट करा स्वतःला. गेम चेंजर 2.0. आणि गेम चेंजर शब्द आपल्या बरं का रे. अकॅडमीचा शब्द आहे. अकॅडमीचा आहे तर टीएम लिहिलं तर चालतंय. ट्रेडमार्क आहे आपला हा. आपला शब्द अकॅडमीनं शोधून काढलेला शब्द आहे. मार्केट मधलं काय घेणं देणं आपल्याला लक्षात ठेवायचं. स्पर्धा कठीण आहे. तयारी अजून मजबूत ठेवण्यासाठी टेस्ट करा स्वतःला. कारण मी अगोदर गेम चेंजर आपली पीवायक्यू बॅच काढली होती. मी गेम चेंजर पीवायक्यू लक्षात ठेवायचं. पीवायक्यू गेम चेंजर बॅच आपण काढली होती. हा शब्द प्रॉपर आपला आहे. खात्रीनं लक्षात ठेवायचा आपला शब्द आहे हा. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक बघा. बाकी काही नाही. हे थांबायचं. थांबूया. लेट अस स्टॉप हिअर. थांबायचं.